सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी एक योजना आणली होती। योजनेचं नाव आहे तीर्थदर्शन योजना। या योजनेअंतर्गत 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्यातली आणि राज्याबाहेरची अनेक तीर्थस्थळं मोफत फिरवून आणली जायची, त्यांना दर्शन घडवलं जायचं। निवडणुकींच्या काळात या योजनेअंतर्गत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी महत्त्वाच्या तीर्थस्थळाचं दर्शन सुद्धा घेतलं, पण गेल्या काही काळापासून तो योग येताना दिसत नाही। याचं कारण काय तर निधीची कमतरता। अनेक नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी अजूनही या संदर्भातले अर्ज भरलेले आहेत, आपली नावं नोंदवलेली आहेत, मात्र सरकारी अधिकाऱ्यांकडनं योग्य उत्तर मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे। आपण पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला हजारो अर्ज प्रलंबित, तीर्थदर्शन योजना बंद झाल्याची चर्चा। राज्यातल्या ज्येष्ठांना असलेली देवाच्या दर्शनाची आस आणि राज्याच्या तिजोरीवर असलेला ताण याची सांगड कशी घालायची या विचारामध्ये सध्या सरकार आहे आणि त्यातूनच तीर्थदर्शन योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। जुलै 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही तीर्थदर्शन योजना सुरू केली होती। त्यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातल्या 105 मंदिरं, दर्गे आणि चर्चेसना भेटी देऊन दर्शन घेता येतं। 60 वर्षांच्या वरच्या व्यक्तींचा 30,000 इतका खर्च सरकार उचलतं। त्यामध्ये देवदर्शन, प्रवास, राहण्याची सोय आणि जेवण यांचा समावेश असतो। अयोध्या, काशी, वाराणसी, जगन्नाथपुरी, बद्री केदारनाथ आणि अमृतसरचं सुवर्ण मंदिर यासह तिरुपती, शिर्डी, पंढरपूर, सिद्धिविनायक, दीक्षाभूमी, चैत्यभूमी, माउंट मेरी चर्च अशा धार्मिक स्थळांना भेटी देता येतात। मात्र एका व्यक्तीला आयुष्यात एकदाच या तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेता येतो। आता हीच योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे। या योजनेचे अनेक अर्ज प्रलंबित आहेत, त्यावर कोणताही निर्णय घेतला जात नाहीये। संभाजीनगरात 1261, धाराशिवमध्ये 1261, नांदेडमध्ये 322, हिंगोलीत 306, बीडमध्ये 1600 तर जालन्यामध्ये 1239 अर्ज प्रलंबित आहेत। यापैकी बीड आणि जालना जिल्ह्यातल्या एकाही लाभार्थ्याला आतापर्यंत तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे, तर या जिल्ह्यांमधून एप्रिल 2025 नंतर एकालाही तीर्थदर्शनाचा लाभ मिळालेला नाही। नागरिकांसाठी ज्यांचं वय 60च्या पुढे आहे अशांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू केलेली आहे। या योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 2363 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 1600 अर्ज पात्र असून त्याची पहिली यादी जी आहे ती आपण 9 ऑक्टोबर 2024ला मंजूर केलेली आहे आणि ती यादी मंजुरीसाठी 14 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय प्रादेशिक उपायुक्त संभाजीनगर यांच्याकडे पाठवलेली आहे, पण त्याला अद्याप मंजुरी आलेली नाही। ही तीर्थदर्शन योजना बंद होण्याची चर्चा सुरू झाल्यामुळे विरोधकांनी सरकारला लक्ष केलंय। या सरकारला बहुमताचा प्रसाद मिळालाय। आता योजना कशाला सुरू ठेवतील अशी टीका काँग्रेसनं केली आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही निवडणुकीच्या आधी फक्त होती। आता निवडणुकीनंतर तीर्थ प्रसाद मिळालेला आहे, बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळे आता त्या योजनेची गरज नाही। आता लोकांनी देवदर्शनाला स्वतःच्या पैशानं जायचं। राहिली असती जशी संजय गांधी निराधारची योजना असू दे, श्रावणबाळची योजना असू दे किंवा वेगवेगळ्या योजना काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या, त्या अखंडपणे त्या ठिकाणी सुरू आम्ही ठेवल्या। परंतु आत्ता एक नवीन फॅड भाजपनं आणलेला आहे की निवडणुकीसाठी काही योजना आणायच्या आणि त्यातलीच ही योजना आहे आता परत पुन्हा कदाचित 29च्या आधी ही सुरू होईल। असं झालेलं आहे की मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यांच्या योजना पण जात आहेत। आम्ही शिवभोजनसारखी चांगली योजना आणली होती, त्याला या सरकारने बंद करण्याचं काम केलेलं आहे। तसंच आता गेल्या वेळीचे मुख्यमंत्र्यांनी काही योजना आणली आहे, चांगल्या असतील म्हणजे त्याला आम्ही टीकेला आरोप करत नाही, मग का ते योजना बंद झाले? असं आहे की या योजनाला ना डोका होता, ना हात होते, ना पाय होते। सरसकट घोषणा या योजनेच्या झाल्यामुळे आज ही परिस्थिती झालेली आहे। तीर्थक्षेत्रातली योजना असेल, सर्वसामान्य देवळांना अनुदान देण्याच्या बाबतीतली योजना असेल, पुजाऱ्यांना मानधन देण्याच्या बाबतीत असेल, अशा अनेक योजना जाहीर करण्याचं काम केलेलं आहे, पण त्याच्यात कुठची आर्थिक तरतूद नव्हती। अनेक महामंडळ आहेत वेगवेगळे समाजाचे, त्या महामंडळाला आता कंपनीचा दर्जा
दिलं जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत, पण 1 रुपयाची पण तरतूद या अधिवेशनामध्ये होईल असं आम्हाला वाटत नाही. म्हणजे निवळ फक्त घोषणा करायची, त्या समाजाला त्या घटकाला खुश करण्यासाठी घोषणा करायचं, मात्र कृतीतून काही करायचं नाही, असं हे सरकारचं काम चाललेलं आहे. विशेषतः मराठवाड्यातून तीर्थदर्शन योजनेची मोठी नोंदणी झाली होती. मात्र आता राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं किंवा धोरणात्मक बदलांमुळे ही योजना बारगळणार का अशी शंका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यापासून एकनाथ शिंदेंच्या काळातल्या योजनांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण आणि लाडकी बहीण सारख्या इतर मोठ्या योजनांमुळे अनेक योजनांना सध्या ब्रेक लावला जातोय. त्यामुळेच पुढच्या काळात तीर्थदर्शन योजना बंद झाली तर ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या खर्चानं देवदर्शनाला जावं लागेल किंवा घर बसल्याच देवदर्शन घ्यावं लागेल. मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर.